मोक्षाचे तो आम्हालाही अवघड, मोक्षाचे तो आम्हालाही अवघड, तो असे उखड गाठुडीत भक्तीचे सोहळे होतील जीवासी, नवल तेविसी पुरविता ज्याचे त्याची देणे कोणते उचित, मानून आहित घेतो सुखे भक्तीचे सोहळे होतील जीवासी, नवल तेविसी पुरविता तुका म्हणे सुखे तेई संसार, तुका म्हणे सुखे तेई संसार, आवडीसी थार करी माझ्या भक्तीचे सोहळे होतील जीवासी, नवल तेविसी पुरविता विठ्ठल. संत श्रेष्ठ ज्ञानोबराईच्या कुशीमध्ये समाधी सान्निध्यात म्हणायला हरकत नाही. महाक्षेत्र आळंदी, शिवपीठ हे जुनाट, अशा ठिकाणी येणारा वक्ता त्यांनी मला काही येतं असं म्हणणं चुकीचं आहे. संपूर्ण जगामध्ये सिद्धाई प्राप्त करून आळंदीला आले ते लोटांगण घालीतच आले. आले लोटांगणी सांगदेव, मग चांगदेव असे तर मग आपल्यासारख्या वांगदेवाची काय कथा. विठाला विठाला काय भारतीनं म्हटलेलं आहे, पतंतिखे ह्यात मतदम पतत्रिणा. ज्या आकाशामध्ये मोठ्यातली मोठी भरारी मारणारा गरुड एका भरारीमध्ये सप्त समुद्राची प्रदक्षिणा करतो. म्हणजे काही चिमुकल्या चिमणीने आकाशात भरारी मारू नये असं आहे का? नाही. नारायण म्हटलं नाही की राजहंसाची चालणे भूतळी झाली या शहाणे. राजहंस मोठा डोलत चांगला चालतो म्हणजे इतर प्राण्यांनी चालू नये का? चालावं. आपल्या शक्तीप्रमाणे आपण आपली वाटचाल करावी. अवघड एवढं खरं. उठाला विठाला ज्ञानोबा भगवान सिद्धेश्वराच्या सान्निध्यात म्हणून आहेत की आमच्या इथे भगवान व्यास म्हणतात की ज्ञान विच्छेद महेश्वरात. भगवान शंकरापासून ज्ञानाची भिक्षा मागावी. आपण या ठिकाणी काय म्हणावं? आम्ही भिक्षा मागण्याकरता आलो. ती कोणती भिक्षा? गुरांना भिक्षा नाही, ज्ञान भिक्षा मागण्याकरता म्हणून कोणी जरी या ठिकाणी आला तरी त्यांनी ज्ञान भिक्षाच मागावी असं हे आळंदी क्षेत्र आहे. या ठिकाणी अधिक मासाच्या निमित्ताने या भाग्यवान मंडळीने हा अखंड नाम सप्ताह अनेक विविध कार्यक्रमांनी नटलेला प्रारंभलेला आहे. आज त्याचा दुसरा दिवस आहे. विठाला विठाला म्हणजे याचा अर्थ आदि मंगल होऊन गेलं. मंगलादीनी मंगलमध्यानी आणि मंगलांतानी शास्त्राने प्रथम दे. महर्षी पतंजलीने त्रिवार मंगलाचं विधान केलेलं आहे. महाभाष्यकर ज्याला म्हटलं जातं बरं का. इतर सर्व दर्शनांचे जेवढे जेवढे भाष्य त्याला फक्त भाष्य म्हटलं जातं, पण पाणिनीय सूत्रावर असणारं भाष्य त्याला महाभाष्य असं म्हटलेलं आहे. म्हणून या ठिकाणी चाललेली परमार्थ साधना ज्याच्यामध्ये कीर्तन साधना माझ्याकडे आहे. बघू आपण वाटचाल करू. ज्याप्रमाणे ज्ञानोबा सद्बुद्धी देतील त्याप्रमाणे त्यांचं चिंतन करीत करीतच आपण आपलं चिंतन करू. चिंतनासाठी जगद्गुरु तुकोबारायचा अभंग निवडलेला आहे. अभंग म्हटले की तुकोबाराय समोर येतात आणि घवघवी समोर येतात. मला कधी कधी म्हणावं असं वाटतं, वारकरी संतांमध्ये अभंग या काव्याच्या बाबतीत अभंग वाङ्मय जर घवघवीत यशस्वी असेल तर तुकोबारायचंच. म्हणून अभंगवाणी प्रसिद्ध तुकयाचे असं म्हटलं जातं. इतर संतांनी अभंग काव्य केलेलं नाही असं नाही, परंतु अभंग काव्याच्या बाबतीत या अभंग वाङ्मयामध्ये जेवढं तुकोबारायला आबाल वृद्धापर्यंत अज्ञानापासून सज्ञानापर्यंत महामहोपाध्याय पंडितापर्यंत ज्यांनी लोन पोहोचवलं असे तुकोबाराय.
आणि पाहिली पुराणे धानोळी दर्शने वेदाचा तोर्थ हाशीत ठावा असा छातीवर हात देऊन येणारा महात्मा समोर म्हणजे तुकोबरा आहे. म्हणून तुकोबराचा अभंग सेवेसाठी निवडलेला आहे. अभंग म्हणतो काय म्हणतो? मोक्षाचे तो आमा नाही अवघड, 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 मोक्षाचे तो आमा नाही अवघड. मोक्षाचे तो आम्हा नाही अवघड, तो असे उघड गाठोडीच, भक्तीचे सोहळे होतील दिवाळी, नवन तेविशी पुरविता. आपण अभंगाच्या जवळ आलो. टाईम आपल्या पुढे गेलाय बराचसा. मला तर वाटू लागलं अजून एखादी चाल झाली ते कीर्तन झाल्यासारखंच झालं असतं. विठाला विठाला. आपण कटवांग राजाच्या सुद्धा खालच्या दर्जात आलो. एकदा दुरला पण पाऊनदा दुरला कीर्तनकाराची विठाला विठाला. जगद्गुरु तुकोबारा आहे. अखंड ब्रह्मांड नाही परमात्मा भगवान पांडुरंगाच्या सानिध्यात पोहोचले. भली व्यक्ती अचानक आल्यानंतर ज्याच्याकडे येते त्याला मोठा संकोच वाटतो. कधी कोणाच्या लग्नामध्ये सुद्धा 3 वेळ निमंत्रण दिल्यानंतर सुद्धा जी व्यक्ती येत नाही, पोरा सरळ आहे, पोरा जा जेवायला जा, आणि तो यजमान म्हणत असतो काय काय काका तुम्हीच या, हे येतो 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 म्हटले, कोणातरी पोरा सुरावर दाखवतो. अशी व्यक्ती जर अचानक अशा व्यक्तीच्या घरी आली त्याला वाटतं अरे हे कशी काय आले. मग त्याला अगोदर म्हणतो या 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 या. किती या झाले? बरीचशी या झाली. त्या सर्व याचा एकच अर्थ आहे. पहिला याचा आणि 5 याचा वेगळा अर्थ आहे असं नाही. सगळ्याचा या म्हणजे अत्यंत त्याला आदर वाटतो मला. आणि या या म्हटलं असताना त्याला वाटतं याला कुठे ठेवून कुठे नाही. तसं भगवान परमात्म्याच्या सानिध्यात तुकोबारा आहे. ज्या निमित्ताने आलेले ते निमित्त त्यांना शोभत नाही असं देवाला माहित आहे. उलट देवाला धडा देतात खानदानीचा. काही मागणे हे मागणे आम्हा अनुचित वडिला चिरित जाणत असू. आम्ही कधीच कोणाला मागत नाही, कोणालाच मागत नाही असं नाही. मागणे ते तुझं मागू. भगवान आपल्याला सोडून मी कोणालाच कधी मागत नाही. आणि खरं जसं जै मेघवणीचे मुंडा पडे ते पाणी पित आहे, चातक हे पक्षी नेघी भूमी जळ. तर कधी उन्हाळ्यामध्ये सुद्धा त्याचं आणि नरड कोरडं पडलेलं चोच आ करून आकाशाकडे पाहत. हे सज्जना, एखादा पांढराच मेघ असतो ज्याच्यात पाणी नाही असं दिसतं, पण त्याच्याकडे सुद्धा पण म्हणतंय एक धार माझ्या तोंडामध्ये सोडलीस, एक थेंब तुझा जर माझ्या तोंडात पडला तरच मी जगेन. कदाचित गेलो बरं काय. विठाला 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 मजेदार चित्र रेखाटतात. भरले सरिता समुद्र चहूकडे, परिती बापियाची कोरडे, जै मेघोनी थेंबुटा पडे
ते पाणी की तया चातक है जळ न देखती उलटी वाट पाहे कंठित प्राण वेगा चातक है जळ न देखती वाट पाहे कंठित प्राण वेगा. अरे सज्जना, तुझ्या अवताल भूताल मोठे मोठे तलाव भरलेले पाण्याने. अरे सज्जना, तुझ्या समोर धो नदी वाहते. तो म्हणतो परिते पापियाची कोरडे. मग जय मेघोनी समुद्राकडे ते पाणी घेतल्या आणि त्याच्या करता मेघ मुद्दाम नृत्य करतो बरं का कडकडीत उन्हाळ्यामध्ये. इतकं एकनिष्ठ सत्तकोबारा याप्रमाणे एकनिष्ठ आहे. इतराला कोणालाच मागणार नाही पैकी, परंतु आपलं आणि उपास्य असणारा परमात्मा भगवान पांडुरंगाला सुद्धा मागते, पण संसार मागणार नाही. द्वाविमावत बंधानो यत्र विदा प्रतिष्ठिता प्रवृत्ती लक्षणो धर्म हा निवृत्तीश्च विभाविता. प्रवृत्तीचा खूप मोठा दोंडा आहे, निवृत्तीचा ओघ छोटा आहे पण पूर्ण ओघ आहे. आधीपासून अंतपर्यंत जे सरळ समुद्राला जाऊन मिळतं त्याला पूर्ण तीर्थ म्हटलेलं आहे. आणि जे काही दुसऱ्या नद्यांमध्ये मिसळून त्यामध्ये दुसऱ्या नदीत त्या नद्या दुसऱ्या नदीत असं इनडायरेक्ट जाऊन मिळत असेल त्याला पूर्ण तीर्थ म्हटलं जातं. तसं या ठिकाणी विचार केला तर भगवान पांडुरंगाकडे पाहिलं. तुकोबारा विचार करतात, मी कधीही कोणाला न मागणार आहे देवालाही माहित आहे, परंतु यातून मागून काय मागतील असं देवालाही वाटेल कदाचित. संसार तर निश्चितच मागणार नाही हे देवाला सुद्धा माहित आहे. कारण देव किती पाण्यामध्ये भक्ताला कळतं आणि भक्त किती पाण्यामध्ये देवालाच कळतं. उडाला विठाला तुम्ही आम्ही परमार्थ करते. कोणी म्हणतो मी अर्था विचार सागर ऐकला, कोणी म्हणतो मी ब्रह्मसूत्र भाष्य ऐकलं, कोणी म्हणतो मी अद्वैतसिद्धी ऐकली, ब्रह्मसूत्र भाष्याचं भामतीसह ऐकलं. हे सगळं खरंय. एवढं तरी असेल तरी पण शेवटचं उत्तर कशा करतात साकाष्ठाचा परागती ही संपूर्ण माझी आत्मावारे द्रष्टव्य श्रोतव्य मंतव्य निधिध्यासितव्य ही संपूर्ण साधना कशा करता एकच मोक्ष प्राप्ती करण्याकरता. परमार्थाची शेवटची टच पाती म्हणजे मोक्ष. काय टच पाती म्हणजे मोक्ष. त्याच्यामध्ये इकडे साकाष्ठाचा परागती म्हटलं नाही ना. यद्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम. मोक्षापर्यंत परमार्थ करणारे साधक आणि परिश्रमी साधक पुन्हा. मोक्ष म्हणजे कोणीही आर्या करायला मिळतो असं नाही, आणि मोक्ष म्हणजे काहीतरी भानगडी असं समजायची गरज नाही. मोक्ष किती किमतीचे आहे तो कुमाराला सुद्धा माहित आहे. तो कुमारा म्हणतात आम्हाला विचारा मोक्ष किती अवघड आहे. ज्या ब्रह्मज्ञानाच्या द्वारा मोक्ष प्राप्त केला जातो ते ब्रह्मज्ञान किती अवघड आहे, साधन किती अवघड आहे. ब्रह्मज्ञान जरी करी उडाउडी तरी काही पुढे वेदशास्त्र शास्त्राचे भांडण्याचं तीर्थाटन उर्वीचे भ्रमण याजसाठी जप याजसाठी तप व्यासेही अमुक ग्रंथ गेले याजसाठी संत पाहिजे जीवावे तरीच दयावे तुका म्हणे. हे तुका म्हणे त्यात ते प्रणिपातेने परिप्रश्न सेवा उपदेश शक्ती ते ज्ञानम ज्ञानी सत्तादेशना. हे भगवान ते ज्ञान पैगावरी वगैरे म्हणे अध्यारावे ते संताया भरावे सरस्वती इथे ज्ञान उभार आहे. प्रत्येक जण साधनाचा उच्चार करतात, साधनाचा उपदेश करतात, मोक्ष प्राप्ती करतात. जग जाहीर आहे. उठाला विठाला कोण म्हणतो मोक्षापर्यंतच परमार्थाचं. मोक्षापर्यंतच परमार्थाचं कोण म्हणतो. भगवान परमात्म्याच्या सानिध्यात पोहोचल्यानंतर ठरल्याप्रमाणे देव आपल्या तयारीतच असतो. वरंब्रूही या शब्दाचा तो कुमाराला मोठा तिटका. वरंब्रूही म्हणजे देवा माझ्याकडे बघा ते अगोदर हात खाली करा. कोणता असा केलेला म्हणून आमचा देव असा उभा बरं का असा नाही. म्हणून आमच्या देवाकडे लोकांची जास्त गर्दी नसते जेवढी की आजच्या देवाकडे. उठाला विठाला विठाला. मग आता तुकोबरा या ठिकाणी भगवंताच्या सानिध्यात पोहोचलेले आणि मोक्षापर्यंतच परमार्थाचं शास्त्र सिद्ध सुद्धा
आहे. नाही असं नाही. शरणा पळाला तर किती पळतो? इंद्राच्या सिंहासनापर्यंत नाही, इंद्राच्या सिंहासनापर्यंत अरे उंदराच्या सिंहासनापर्यंत सुद्धा जाऊ शकत नाही. लागलं तर त्याची धाव ठरलेली कुंपणापर्यंत, सरड्याची धाव कुंपणापर्यंत. संपूर्ण जे साधन आहे, यथा चंदमारा नद्या समुद्री अस्संगच्छन्ति नामरूपी व्याय. वेद सांगतो की संपूर्ण जसं नद नदी तो वाहत वाहत जातात कुठे? समुद्रापर्यंत. समुद्रामध्ये गेला असताना नद्यांची धाव संपली. जो वरी अर्जुना तो बोध भेटी नामना तवरिया साधना भजावे लागे. का तुट्टी धारिया जैसी साधने सरतिया पैसी देखे आत्मतुष्टी तैसी कर्मे नाही. मोक्ष प्राप्तीपर्यंत संपूर्ण साधना हे अगदी निश्चित प्रसिद्ध आहे, यात वादच नाही कोणत्या प्रकारचा. परंतु परमार्थ करणारे दोन आणि परमार्थाचे प्रकार हे दोन. एक देहमुक्तीवानाचा परमार्थ आहे आणि एक मुक्त पुरुषांचा परमार्थ आहे. देहमुक्तीवानाचा परमार्थ मी सांगितल्याप्रमाणे पळून 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 पळालो तो कुठपर्यंत? नानाबराय म्हणू लागले. एक माणूस पळू लागला, भूकंप झाला, जमीन हल्ली, जे पळत सुटलं ते पळत सुटलं. अशी हलणारी जमीन याच्यावर राहायचंच नाही म्हटलं. कुठे गेला? मुंबईला धक्क्यावर जाऊन उभं राहिला. का तुम्ही सकाळपासून उभे असे जाऊन म्हटले, विटीवर उभा आहे त्याच्याजवळ जाऊन उभं राखी म्हटले. नाही नाही तसं नाही म्हटलं, या जमिनीवर मला राहायचं नाही. का उभं का राहायचं नाही? ही जमीन हलती म्हटलं. जो भुई भेने पळो जा. ठीक आहे, आता कुठे पळशील? याच्या पुढे उडी मार समुद्रामध्ये, संपून टाका आपण आपल्याला. यापेक्षा दुसरं काय होतं? त्याचं साधन पळाले 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 कुठपर्यंत? मोक्षापर्यंत. याच्या पुढे साधन संपले. म्हणून भगवान परमात्मा पांडुरंगालाही तुकोबाराय सानिध्यात आल्यानंतर मनामध्ये प्रश्न निर्माण झाला, हे सज्जन आपल्याकडे का आले असावे? मोक्षस्य नित्य प्राप्तत्वात. तुकोबाराय देवाला ललकारून बोलतात, सर्वात्मक पण माझे हिरुनी नेतो कोण? सर्वात्मकता असणारी जी मोक्षाचं स्वरूप आहे तो मोक्ष माझा कोणीच कोण घेणार आहे? नित्य प्राप्त आहे मोक्ष. त्याला अप्राप्त मोक्ष तरी मोक्षाची भीक मागायची देवाला. तुकोबाराय या बाबतीत सुद्धा देवाची खबर घेतात. संपूर्ण अभंग ऐकायला मिळाला तर, टाईम मिळाला तर. भगवंताच्या सानिध्यात पोचलेली तुकोबाराय भगवान परमात्मा पांडुरंगाला माहित की तुकोबाराय असं तसं आई नाही गेले काही मागणार. संसार तर निश्चितच मागणार आहे. नका मदपाशी वधू प्रपंचाचे विषयी संसाराची मदन साहिती वार्ता अनेक म्हणता माझे कोणी या बाबतीत मागणार नाही. राहिला मुक्ती मार्ग, मोक्षाचा मागतील का नाही? त्यात शेवटचं हत्यार देवाच्या जवळ, दोन्ही पक्षात शेवटचे हत्यार आहेत आपल्याजवळ. प्रवृत्ती मार्गामध्ये सुद्धा शेवटचं हत्यार देवाच्या जवळ. तुकोबाराय म्हणतात, चुळबुळ करू नको, आम्ही तुझ्या समोर आलोत. याचा अर्थ प्रवृत्तीचं फल एखादा आमच्या पत्रात टाकतील तर आम्ही जुगारून देऊ. अगोदर विचार कर, घेता का म्हणून तरी विचार निदा. देव अगोदरच घाबरतो. त्याला म्हणतात बोरी को खुदा डरे. अगोदरच घाबरतो देव. मग आता प्रवृत्ती मार्गातलं देवा तू देशील देशील देऊन तर काय? रिद्धी सिद्धी तुझे मुख्य भांडवर, ते तू आम्हा फुल भक्ती पुढे. निवृत्ती मार्गामध्ये तर देऊन देऊन काय देशील? मोक्ष देशील. मोक्ष आम्हाला नित्य प्राप्त खेलकतम. मग आता याच्यानंतर तुकोबाराय काय मागतील हे देवाला सुद्धा पंचायत आहे. ब्रह्म सुद्धा डोकं खाजवू लागलं. डोकं कोणाचंही खाजवतं, त्याला काय करायचं? ओवा झाल्यावर तो कोणाचंही खाजवत. डोकं खाजवणं म्हणजे विचार करणं बरं काय. सगळ्याचे डोके ज्याच्या ताब्यात तो डोकं खाजवणं किती आश्चर्य आहे. विठाला विठाला काय तुकोबाराय बराच झाला तुम्ही उभे अर्थातच जवळ झाला तुम्ही उभे आहात माझ्या समोर. तुम्हाला नेमकं काय म्हणायचं? देवा
मला काही पाहिजे. कारण प्रपंच रचना सर्व ही भोगून त्यागली, प्रवृत्ती संपून टाकली. मी माझ्या हाताने प्रवृत्तीला बर्बाद केलेलं आहे. त्याच्या दृष्टीने ब्रह्मवंदन सर्व मी त्या ब्रह्मविन्नत्वात यन्नैवं तन्नयं यथा घट हेतानी मागच्या बुद्धी पुरस्कार आम्ही त्याला बर्बाद केलेले प्रवृत्तीला भोगोनी आणि त्यागिली तुला सौधराच्या नावे घालून या शून्य काही त्याला मी किंमत ठेवली नाही. राहिला परमार्थ. परमार्थातला मोठ्यातला मोठा भागून म्हणजे मोक्ष तो नित्य प्राप्त केल कदम उडाला विठाला दोन्हीकडे ब्रेक लागल्यानंतर पंचित पडली. महाराज तुकोबर आहे तसं तोंड बांधून बुक्कीचा मार देऊ नका. उघड उघड सांगा तुम्हाला काय म्हणायचं ते म्हणजे. मी मागू नये कधीच न मागणारा पण मागणं भाग पडायला लागलं मला. तुकोबर आहे तुमचं वजन खर्च करू नका. तुमचं वजन गमवू नका. माझं गमलं तर हरकत नाही. सांगू का तुमची इज्जत गमवू नका. माझी गेली तरी हरकत नाही. कोण म्हणतोय? भगवान परमात्मा म्हणतो काही हरकत नाही. तुम्ही मोकळ्या मनानं बोला म्हटले मला. तुम्ही मोकळा म्हणून करा किंवा घेता का मोक्ष? नाही घ्या ना मोक्ष म्हटले. आता याच्या पलीकडे जाऊ ते कुठे जाऊ? याच्यापेक्षा माझ्याजवळ सामानच नाही अजून काय देऊ तुम्हाला? स्मशानात पडणारे माणसं त्याच्यात दोन माणसं सामान आणायला येतात. कोणतं सामान? पुतळे बांबू मडकं हे सामान आणण्या करता येतात. पळून आले तेवढा दुसरं कुठे पळाले सामान आवते. सामान पुढे जातात तर तुम्ही मागून चालले. व्यवहारात लोक मोठे त्याला करतात. आता कोटपण मरमर करतात तुमचं सामान पुढे गेलं म्हणजे गौऱ्या पुढे गेले. उडाला विठाला भगवान परमात्मा कदाचित मनामध्ये समजते तर माझ्याजवळ याच्यापेक्षा दुसरं दे असं काही नाही. म्हणजे देण्यास योग्य असं काहीच नाही. मोठ्यातलं मोठं मोक्ष यापेक्षा देण्यासारखं माझ्याजवळ काय? तो मला विचार केला. मी विचार करूनच चालू. देवा तुम्ही विचार करा. उठाला विठाला विठाला. काशीरामच्या बरोबर एक विद्यार्थी होता संन्यासी. त्याचा नाग्याचा शिष्य होता. नागा साधू खूप गडगंज श्रीमंत. माझ्याकडे व्याकरणाच्या पाठाला त्याने यायचं. त्या आपल्या आश्रमाचं मोठं कणस्तरच घेऊन आलं. ते मोठा डबा 18-20 लिटरचा तुपाचा भरून. म्हणजे ये क्यों लाए? बोले हमारे गुरु महाराज जी का तुम खाओ और तुमको जो पड़े तो उनको भी खिलाओ. अरे इतना कहाँ खाएंगे कब खाएंगे? थोडक्यात सांगू का त्याला काही माती येत नव्हतं. काही यायचं नाही. पाठाला बसलं की त्याने डुबल्या घ्यायच्या. महाराज समझ गए क्या? पंडित जी ने म्हणायचं समझ गए क्या? गुरुजी हम समझे बुझे आप ही समझे कुछ समझना आहे तो. आणि यायचं तर काही नाही. तसे या ठिकाणी तुकोबर आहे. देवालाच म्हणू लागले भगवान मी विचार करूनच आला तर तुम्हीच विचार करा मला काय द्यावं लागेल ते. शेवटी भगवान परमात्मा सुद्धा गोंधळलेलीच असावी. तुकोबर म्हणता देवा मी सांगतो तुम्हाला तुमच्याजवळ दोन वस्तू आहेत देय देण्यास योग्य. एक तर तुम्ही सांगून गेले म्हटले मोक्ष म्हणजे मुक्ती. आणि दुसरी एक म्हणजे भक्ती. एक मुक्ती आहे आणि एक भक्ती आहे. आणि भक्ती तुम्हाला करता येते? नाही. माझ्या द्वारा माझ्या पुरुषार्थाचं निष्पन्न फल म्हणजे भक्ती. म्हणजे साधकाचं जे अंतिम परिवर्तित फल म्हणजे भक्ती. साधकाच्या ताब्यातलं फल ती भक्ती मला नको. ती भक्ती मागण्याकरता मी आलो. जी भक्ती तुझ्या वाचून कोणीही देणारा नाही ती मागण्याकरता तुझ्या आलो. देवाची आणि तुकोबाराची झटापट चाललेली. तुम्ही विचार करतो काय देवाचे बिघडत असेल? भक्ती मला भक्ती नारदाला म्हणतात
जया माझ्या काविजाची जाड तया तेच मी पूर्वी कोण सेवा म्हणतले आड तरी प्रेम तुये देतो ना. मग काय बिघडलं पटकन म्हणत तो बरा तुम्हाला भक्ती पाहिजे ना. तथा तो नाही तसं नाही. आडे विडे घेऊन शेवटी विचारलं देवा तुमच्याजवळ मोठ्यात मोठं फल मुक्ती आहे ती घेऊन तुम्ही माझ्या समोर नाचायला लागलेत. घेता का मुक्ती नंदा तुकाराम घेता का मुक्ती नाचायला लागलेत. आणि मी तुम्हाला निक्षुप म्हणायला लागलो की मला मुक्ती नको मला भक्ती पाहिजे. तुम्ही माझं काय करत नाही. एक लागू ते घेता का मुक्ती असं म्हणून माझ्या पाठीमागे लागले. मला पाहिजे भक्ती आणि तुम्ही देता मुक्ती. कसं जुळायचं तुमचं आमचं. उठारा विठारा. शेवटी तुकोबारायला राग आला. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ देवा तुम्ही दुर्लभ देवा तुम्ही दुर्लभ देवा. मोक्ष तुमचा तुम्हाला नकला. तुमच्या मोक्षाला मी हिंग लावून सुद्धा विचारणार नाही. रागावले तुकोबाराय. मोक्ष तुमचा देवा तुझा गुंडाळून ठेवून दे सुटकेस मध्ये तुझ्या कुलूपला. मोक्ष तुमचा देवा तुम्ही माझा मोक्ष द्या ते माझा म्हणतो. आता देवाचा मोक्ष मोक्षावर देवाचा अधिकार का तुमचा आमचा अधिकार. मुक्त देव होणार का भक्त होणार हा विचार स्वतंत्र राहिला. तुला मोक्ष आहे ना तो गुंडाळून ठेव म्हटलं. मनी भक्तीची आवडी माझ्या मनामध्ये ती आवडी की मला तुझी भक्ती दे. कोणते दे मुक्तीच्या अलीकडे नाही. मुक्तीवरील भक्तिदान अखंड मुक्ती मुक्ती प्राप्त होते ज्या भक्तीच्या द्वारा ती साधना भक्ती मी बघतो असं नाही. मुक्तीवरील भक्तिदान मुक्तीनंतर जी भक्ती होत असते केली जात नसते. होणारी भक्ती मला पाहिजे केली जाणारी भक्ती नाही. कारण मुक्त झालेला महात्मा त्याचं कोणतंच काही उरलेलं नसतं ना. त्याचं कर्तव्य उरलं नाही त्याचं भोक्तव्य उरलं नाही आणि त्याचं ज्ञातव्य उरलं नाही. कृतकृत्य झालो आणि इच्छा केली ती पावलो कर्तव्य संपलं त्याचं. या अत्यंत आत्माला तो एक जागा आहे सतत. देहाचे धर्म करतात आत्मधर्म आहेत का नाही कळतात. साक्षी चिता केवळ निर्दोष आत्मा आहे. संपूर्ण धर्माचे ते देहाधिकाची अनात्म्याचे आहे. असा आत्माला तो एक जागा असल्यामुळे भोक्तव्य संपलं. आणि अपरोक्ष ब्रह्म साक्षात्कार झालेला असल्यामुळे ज्ञातव्यम नावशिष्यते ज्ञातव्य शिल्लक राहिले नाही. म्हणजे कर्तव्य भोक्तव्य ज्ञातव्याची चेतत्रय शून्य ज्याची स्थिती आहे अशी त्याची अवस्था आहे. मग त्याने अजून काय मागावं. मग त्याला भक्ती करायची ठरली ती कशी करता येईल म्हणून केली जाणारी भक्ती ती मी मागत नाही. जी भक्ती होत असते ज्याच्यात कर्तव्य राहिले नसतं ज्याच्यात भोक्तव्य राहिलेलं नसतं ज्याच्यात ज्ञातव्य शिल्लक राहिलेलं नसतं अशी जी सत्स्वरूपानुसंधान रूप असणारी भक्ती ती भक्ती देवाला मागतो. ती तिचा सार्थ घेतो. मुक्तीचं घोंगडं घेऊन माझ्यासमोर यायचं नाही. उठाला कंटाळून गेली तुकोबा. जसं एकुलता एक मुलगा जमीन जायदाद विकून त्याला डबल एमए बनवलं. बापाला वाटलं एक एमए बनवतो एक यमाला काही आठवणार नाही. डबल एमए बनवलं त्याला. एका यमाला आठवणार नव्हतं. मोठ्या पोस्टवर आला आणि याच्यानंतर आई बापाला खूप मोठेपणा वाटू लागला. पण तो आपले बीवी बच्चे घेऊन तो मुंबईलाच राहू लागला. डोकरा डोकरीच्या चहा पाण्याची सुद्धा व्यवस्था नाही.
तुझ्याजवळ कुठून आला? आईजवळ बिचारी भोळी पहिली. आता कुठं थोडस आलं की हॅलो कुठे निघाले? परसाकडला निघालो, याच्याकरता फोन. काय चाललंय म्हटलं? काही नाही, थोडं विश्रांती करण्याचा विचार असा आहे, याच्याकरता फोन. ती बिचारी भोळी बाबडी एक पत्र दिलं मुलाला जाणाऱ्या सज्जनाजवळ. अरे निदान आमच्या चहा पाण्याची तरी व्यवस्था असू दे. आम्ही खूप मनामध्ये इच्छा करीत होतो. शिकून सरून तो मोठा झाला, खूप कमवता झाला. आता आम्हाला पाळण्यात बसून तो झोके दिसेल, पण झोका नाही, तुझा धोकाच निर्माण झालाय. अरे 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 अरे, उषाच्या पोटी काऊन जन्माला आला असं वाटत होतं. आमचे किती सुख सोहळे तो पुरवशी. अत्यंत खेदापन्न उद्गार आई बापाचे निघतात, तसेच तुकोबाराचे उद्गार या बाबतीत निघतात. अरे देवा, आम्हाला वाटलं मोठेपणानं तोंड वाचून तुझ्याजवळ आलो, आम्हाला इच्छित फल मिळणार आहे. तो काय म्हणे, आम्ही जे जे इच्छा करू आणि ते कल्पतरू पुरविता, कोणत्या प्रकारची कमी नाही. मोठ्या आशाभूतपणानं तुझ्याजवळ आलो. घेता का मुक्ती, घेता मुक्ती, घेता का मुक्ती. डोकंच उठवलंच म्हटले तू. आम्हाला केवढी आशा होती, केवढे भक्तीचे सुख सोहळे आनंद भोगायला मिळतील, अशी स्वरूपात्मक भक्ती आम्हाला देवा तू देशील आणि खूप नाचून बागडून मजेत आम्ही भक्ती आनंद लुटला असता. अरे 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 अरे, तू भक्तीच्या बाबतीत इतका कंजूस होशील असं आम्हाला वाटलं नव्हतं रे बाबा. अभंगाच्या रूपात बोलू कळवळून तुकोबाला आहे. देवाला म्हणू लागले, देवा अरे 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 अरे, इतका तू धोका देशील असं आम्हाला वाटलं. आम्हाला किती किती स्वरूप आनंद रूप असणार, ही भक्ती त्या भक्तीचा आनंद लुटायला मिळेल असं वाटत होतं, पण तू नाही. आम्हाला मुक्तीच घे म्हणू लागला देवा. तू काय करा मुक्ती घेऊन आली? बरं आम्हाला प्राप्त नसती तर घेतली असती. घेता का मुक्ती, घेता का मुक्ती, घेता का मुक्ती. आता दोन्ही बाजू मोठ्या मजबूत आहेत. भक्ती आणि मुक्ती दोन अक्षराचे शब्द आहेत. भक्ती आणि मुक्ती दोनच अक्षर आहेत. भक्ती मुक्ती. मुक्तीच्या बाबतीत परमात्मा खूप उदार आहे, भक्तीच्या बाबतीत खूप कंजूस आहे. असं का? असं त्याच्यात ते हेतू असेल किंवा देव म्हणजे गबावर ठेगा पुढच्या सुद्धा ते चोखडी पळायला लागली. देवाला नक्की माहित आहे, मुक्ती दिली की पिढच गेली. एकदा त्याला मुक्ती दिली की माकडाला सापडी दिली की उड्या मारीत पळाला. भक्ती तर तसं नाही म्हणत. ज्या दिवसापासून मला भक्ती मिळाली त्या दिवसापासून, त्या क्षणापासून कुटुंबाची सेवा तूची करी आमोच्या. आम्हाला कोणतीच चिंता नाही. मग त्या भक्ताचं, भक्ती ज्याला मिळाली त्याचं सर्व बाळणपण कधी करावं? भाविकाचे का दांगे देव करी, काळी धर्मा घरी उच्चिष्ट ते. संपूर्ण जे काही जीवनभराचं त्याचं जे आहे ते सर्व अगोदर सांगत ना.
आधी अशी त्यांच्याकरता मी व्हाय श्रीराम ओम समुद्रत मृत्यू संसार सागरात भवामी नग्रात्मार्थ मर्यावेशित चेतसाम. बाकी काही काही विचार करायची गरज नाही. एकदा याला भक्ती मिळाली की सगळी अवघी चिंता. ती चिंता कोणाच्या बळीवर आता? कोणाच्या? देवाच्या बळीवर. मग देव काय वेळ आहे का पटकन भक्ती द्यायचं? मुक्ती का देतो? मुक्ती दिली की खल खतम, पैसा हजम. उठाला कसं जेलमध्ये अनेक माणसं अडकलेली असतात. काही गुन्हेगार नसतात आणि काही कोणी बोट दाखवल्यावर अडकवलेले असतात. काही काही माणसं त्याच्यात हात धुवून घेतात की कुठे काही कोणी खराबी झाली की पोलीसची इन्क्वायरी येते. मग सरपंचाला भेटायचे ते फला नाही ना लई तर करते त्याचं नाव घाला की मग ते म्हणजे बजरगी बोंबलत म्हणजे जन्मठेपची शिक्षा झाली पाहिजे भेटायला उगीच की. अशी माणसं काही हात धुवून घेतात. असा एक भला माणूस बोट दाखवल्यामुळे त्या खून खटल्यामध्ये अडकला जन्मठेप शिक्षा झाली. अनेक सज्जन त्याच्या मध्ये हा सज्जन परंतु अडकला. पण फार मोठा कलाकार होता. जातीचा माळी होता. फुलाचे हार इतके सुंदर बनवायचे. हार पाहिल्यानंतर कोणीही सज्जन जिवंत असेल मेलेला नसावा आणि ज्याला कळावी कला तो निश्चित प्रसन्न व्हायचा. असं वाटायचं की त्याच्यावर आपण आपल्याला वाळून टाकावं. इतका सुंदर कलाकार. मग जेलमध्ये ज्याला जो धंदा असतो तो धंदा त्याच्याकडून गव्हर्नमेंट करून घेते. आजही चाललेली आहे ही परिस्थिती. चाललेली आहे. जेलमध्ये जाऊन पाहू नका, अडकून घेऊ नका, पण निश्चित आहे माझ्यावर विश्वास ठेवा. उठाला विठाला. एके दिवशी त्यांनी असा सुंदर हात बनवला आणि तो जेलर आहे ते मुख्य तिथला जो अधिकारी त्याच्या गळ्यात नेऊन घातला. साहेब नमस्कार. अरे ये क्या आहे बोले. त्याला नमस्कार नमस्कार सगळे विसरून गेलो. ते हाराकडच बघित बसलं. ते काय हार सुंदर आहे. एक तर सुगंधित फुलं मजेदार आणि अत्यंत कलाकृतीनं बनवलेला हार. बराच वेळ तर त्याला समाधी लागल्यासारखी झाली. म्हणाला त्या अधिकाऱ्याला यार बोले इतनी बढ़िया कला तुम्हारे पास है हमको आज तक पता नहीं. नहीं सरकार 4 साल हो गए हम ये धंधा करते हैं. पण युगायुगानं ती राजनगरी होती. त्यांनी एक सल्ला दिली त्याला. देखो तुम्हें इतनी कलाकार हो कल हमारे साथ चलो और इससे बढ़िया हार बनाओ. बोले माला इसी बनाना कि सरकार देखते रहे. खूप कलाकृतीनं तो हार बनवला. त्याला परवानगी नसताना व्हिटो पॉवरनं राज दरबारात घेऊन गेला. दरबार भरलेला. सरकार सिंहासनावर राजसाहेब बसलेले. यांनी अगोदर कानात जाऊन सांगितलं सरकार जेल में से एक आदमी आया है. यहाँ है. कैसे भाग के आए? नहीं भाग के नहीं हम उसको लाए. बोलिए यहाँ क्यों नहीं बोले उसको और कुछ खून खराबी करे? नहीं सरकार बहुत बड़ा लायक आदमी है, बहुत सज्जन आदमी है और बहुत बड़ा कलाकार है. अच्छा कोई बात. वो चाहता है कि उसकी माला बनाने की कला हम सरकार को दिखावे. तो आज उसने बना हुई माला आपको वो पहनाना चाहता है. उससे गलत करने की इच्छा करता. आओ बोले कोई बात नहीं. पोलीसच्या अगदी व्यवस्थित त्याला आणलं. त्या माणसाला मोकळ सोडत नसतात त्याला. त्यांनी आपल्या हातानं राजसेवाच्या गळ्यात हार घातला. राजाने त्याच्यासमोर हारच मानली. काय अशा माणसाला मी अडकून टाकले नाही. हार मानली म्हणाले. बोलला नाही. पाहतच राहिला. पुन्हा पुन्हा त्या हाराकडे पाहू लागला. यार बोले इतनी कला तुम्हारे पास है यहाँ कैसे बोले तुम आए. मग त्यांनी सगळी कथा सांगितली. ती कथा सांगून तुमचं टाइम मी कशा करता येऊ. उडाला मला पुढचं महत्वाचं सांगायचं. प्रसन्न झालेला राजा काय सांगता येत नाही. आणि त्यातली त्यात एक होता राजा आणि गोष्टीतला राजा तर भलताच उदार असतो. एरवीचा राजा कसा असेल पण गोष्टीचा राजा निश्चितच उदार असतो. बरोबर तुमको क्या चाहिए मुंह मांगी चीजें देंगे.
10-5 गांव तुमको दे दे, क्योंकि तुम्हारे। अरे बोलो, बोलते क्यों नहीं हो? क्या चाहिए बोलो, जो चाहिए वो दे देंगे। सरकार, अरे सरकार क्या कर रहे हो? मांगो। नहीं समझ रहे, हम राजा है, हमारे राज्य में से कोई चीज मांगेंगे और कहीं कहीं चीज होगी अवश्य तुमको दी जाएगी, कहीं से बना के तुमको दी जाएगी। बोलत नक्की होते सरकार शेवटी म्हणतात, अरे तुम गुंगे हो, मग काहीच काम नाही, बोलता येत नाही तुला। मग म्हणतात, नहीं सरकार, हम जो चीज मांगेंगे वो शायद आप नहीं देंगे। नहीं देंगे? क्या हमारे पास वो चीज नहीं है? नहीं सरकार, आपकी क्या नहीं है? समर्थाचे घरी सकळ संपदा, नाही तुटी कदा कासे अशी त्याला समर्थन। जय जय रघुवीर समर्थ कोणाला म्हणता येईल, पण सामर्थ्य असं त्याला समर्थ म्हणता येईल, तो बिचारा महात्मा एकच आहे, विठाला विठाला। शेवटी साहेबाला म्हणते, क्यों जी ये बोलता क्यों नहीं बोले? एकाच शब्द बोलता चुपचाप बैठता बोले फिर। त्याला सांगितलं, अरे बोलो तुमको क्या चाहिए? त्याला कानात होता, तुमको छोड़ दिया जाए? नहीं नहीं, मार दिया जाए भी नहीं, छोड़ दिया जाए। बोलो तुमको क्या किया जाए? तुमच्या लक्षात आलं, विडाला विटाला। शेवटी काय म्हणते माहिती का? सरकार हमको वचन दीजिए, पहले हम जो मांगे वो आप दे देंगे, जरूर देंगे, ये वचन दे दिया तुमको। सरकार जिंदगी भर ऐसा ही हार बनावे और बड़े प्रेम से आपको लाकर पहनावे, यही हम जिंदगी में चाहते हैं। जिगड़ो मल जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे। राजाच्या डोक्यात बिजली चमकल्यासारखं झालं, यार बोले बहुत खतरनाक आदमी है, बोले बहुत होशियार बुद्धिमान है, बोलिए 1 मिनट में उसको यहाँ से हम छुट्टी दे सकते, उसको मुक्त कर सकते, मगर बहुत होशियार है। यहां से जाएंगे तो क्या खाएंगे, ये पहली चिंता। अब जब हम ये कहते हैं उसको, तब उसने क्या कहा, हमारी सी आपकी जिंदगी भर सेवा की। इसका मतलब जिंदगी भर हमको उसकी सेवा करनी पड़ेगी। राजा म्हणतो, बरोबर आहे त्याचं, मग तुला किती लेकर बाळ आहे, तुला घरी काय आहे, लेकर बाळ उपाशी मरतात का पोटभर खातात, तुला इथे काही आहे का नाही, मग सगळी चिंता मग कोणाला? राजाला। मग आता सगळं सांभाळ कोणी करायचं? राजाने करायचं ठरलं। और मग राजाला कळालं, ये तो बहुत बहादुर मालूम पड़ता है, विठाला विठाला। देखिए हमारे तुकाराम महाराज बहुत बहादुर है। अखंड ब्रह्मांड नायक परमात्मा झुकून म्हणतो, तो को बरं मागा किंवा तुम्हाला काय मागायचं ते सांगितलं देवा। मुक्ती नको याच्यापेक्षा दुसऱ्या जो मोठं तुझ्याजवळ काय का? काही नाही। मग मी काय मागायचं असले बघा, काही मागा ना, काही मागा नाही। मी म्हणते तुम्ही द्याल का? तिथे तसं झालं, वचन द्या मला काय पाहिजे तुमच्या द्वारा। मी कृपा पात्र सोडून कृपा वरदान म्हणून मिळणारी भक्ती, जी साध्य भक्ती, ती भक्ती मला पाहिजे। तुको बरा याच्याकरता तुम्ही तास घालवला, उठाला विठाला विठाला। याच्यानंतर तुको बरायच्या बुद्धीची लांबी रुंदी अंतःकरणाची आणि जी काही वास्तविकता ती देवाच्याही लक्षात आली। म्हणून परमात्मा तुकोबराचे पाठ कापतील आणि म्हणतात, तुकोबरा तुमचं बरोबर आहे, ठीक आहे, ही भक्ती तुम्हाला देऊन तर कोणाला द्यावी? म्हणून शांडिल्य दर्शन भक्तीचे 2 प्रकार केले, एक वस्तुतंत्र भक्ती आणि कर्तृतंत्र भक्ती। केल्याने होत आहे रीती भक्ती म्हणजे कर्तृतंत्र भक्ती आहे, आणि नाही केली असताना सुद्धा होत असे। पडिले वळला इंद्रिया सहज गतीने जी भक्ती होत राहते, अशा प्रकारची साध्य भक्ती, स्वरूपात्मिका स्वस्वरूपानुसंधान भक्ती, ही भक्ती मला पाहिजे। बाकी तुझं काही मला नको। म्हणून तुकोबारा म्हणू लागले, देवा कमाले तुझे म्हटले, आम्ही किती आशेचे बांधण बांधलेले, भक्तीचे सोहळे होतील जीवाची,
आणि ही आम्हाला पूर्ण केलं असं आम्ही आश्चर्य मानलं असतं. देव प्रसन्न झाला आणि आम्हाला स्वरूपातनं भक्ती दिली. नवलती विशी पुरविता ही वस्तू देऊन देतो आम्हाला ती इच्छा पूर्ण करीत असता तर तुझा आम्ही आश्चर्य मानलं असतं. घेता का मुक्ती, घेता का मुक्ती, घेता का मुक्ती. उगीत माझा दमकोट केली मी देवाने. तुकोबा या ठिकाणी भगवान परमात्मा पांडुरंगाला म्हणतात, देवा मला अशी भक्ती पाहिजे, बघ विचार कर. विठाला विठाला म्हणून तुकोबारा ललकारून देवाला बोलतात, येथे एक असे आधारू म्हणून ना मोक्षात येतो आम्हा नाही आवक, मोक्षात येतो आम्हा नाही आवक, मोक्षात इति श्रीमद भगवद्गीता उपनिषद सुब्रह्मविद्यायाम. काय काय माझा अध्याय संपला. आता ततः किम ततः किम ततः किम तुम्हाला माहिती. विठाला विठाला जाता जाता तुकोबाराचे एक तर्क सांगतो अभंगात. आमच्या इथे न्यायशास्त्रकारांनी प्रमाणापेक्षाही बलवत्तर तर्काला किंमत दिलेली. त्यांनी म्हटलेलं आहे, तर्क तरी प्रमाण नसेल पण प्रमाणानुग्राहक तर्का न तो प्रमाण. प्रमाणावर अनुग्रह करणारा, प्रमाणामध्ये दृढता आणणारा तर्क आहे. तुकोबाराचा एक तर्क आहे, देवा तुमचं आमचं मिटलं टायमात मिटविलं. आणि वानगड कीर्तनकाराशिवाय कोणी मिटवत नाही दुसरं. तुमचं आमचं मिटलं म्हटले, ठरलं. तुम्हाला काय पाहिजे सांगा की. भक्ती. आता मुक्ती म्हणणार नाही, भक्ती पाहिजे. मी काय म्हटलो तथा असतो, संपलं ना. देवा याच्यावर एक आक्षेप आहे माझा. मी तुम्हाला तर्क देतो, तुम्ही मुक्ती घ्या, मुक्ती घ्या, मुक्ती घ्या असं आम्हा लोकांना भक्ताला का म्हणतात? तुझ्यापर्यंत येणारे ज्याला मुक्ती किसड्या का नाम आहे अशी स्थिती आहे का? नाही. आम्हाला नित्य प्राप्त असणारी मुक्ती याच्याबद्दल तुझा आग्रह का? पहिली गोष्ट. याच्यानंतर पुढे म्हणू लागले, मुक्तीवर ताबा तुझा का आमचा? मुक्ती कोणाचा? देवाचा ताबा आहे का? सांगू का तुकोबाराचं, तुझ्या बापाची मुक्ती. एवढं फार मोठ्या बरड एवढं बोलायची काय गरज आहे म्हटलं. तेव्हा तुझ्या बाबाची मुक्ती आहे, मुक्ती तू देणार आहे. पहिली गोष्ट आहे, मुक्ती आम्हाला दान करीत असेल तर दानाची परिभाषा तुला माहित आहे का? कुणाला शिकवू लागले? देवाला. दानाची परिभाषा देवा तुला माहित आहे? याज्ञवल्क्य महर्षीने दानाची परिभाषा केलेली आहे. स्वल्प निवृत्तीपूर्वकम परत्वादानम दान. दान देण्याकरता देईल जी वस्तू असते ती दात्याच्या मालकीची असावी. एक. त्याच्यानंतर ज्याला द्यायची त्याची मालकी स्थापित करावी लागेल. त्याच्या अगोदर जो देणारा त्याला आपली मालकी काढून घ्यावी लागेल. आणि याच्यानंतर बाप म्हणतात तू आजूर होती आमची, आता झाली ज्ञानोबर आहे म्हणतो म्हणून लागले खायला वाढलो काही. आपण वेळी दोहिता परी ममन म्हणे पिता तो सुटे मग प्रतिकरिता दाबाई शिरके. शिरके म्हणजे आडनावाचं नाही, तो पुढे होतो. उठाला विठाला काय कमाले देवा तुझी. बरं झालं आम्ही मजबूत आहोत. आम्ही तुझ्या बापाचं बारसं जेवलं ते तरी बरं आहे म्हणते. नाही तर मात्र तो केव्हा मुरगाळून त्यांचं शेपूट पळून लावले असते. तू घेत असेल मुक्ती तर गेला काय बाजूला घेत आहोत. ते बिचारा पळवून गेलं असतं. त्याचे आम्ही तिचे पाय तिने भिणारे नाहीत लक्षात ठेव. अजून तुला सांगतो का. पहिली गोष्ट आहे, दान व्यवहार मुक्तीच्या बाबतीत घडतो.
आता तुला मी शास्त्र शिकू देवा. अरे येणे जे पढवून वेद केला शहाणावं आणि त्या परमात्म्याला तुला घेऊन आता मी शास्त्र शिकून त्याला मर्यादा दाखवू काय? मोक्षावर हक्क तुझा आहे, मोक्ष तुझ्या मालकीचा आहे. अजून काही विचारू? मुक्त तो होणार का मी होणार? म्हणजे भक्त मुक्त होणार का देव मुक्त होणार? मुक्त असल्यामुळे देवाला मुकुंद म्हटलेले, दुसऱ्याला मुक्ती देईल तो म्हणून मुक्ती ददाती ती मुकुंदा. पण स्वतः मुक्त असताना मग त्याला मुक्ती काही द्यायची आहे? आम्ही नित्यमुक्त आहोत, मुक्ती आमचं स्वरूप आहे, ती आमच्यावरून जाणारी नाही, आम्हाला घेता येत नाही आणि घेऊ देऊच्या व्यवहारात येतच नाही वगैरे वगैरे. विठाला विठाला विठाला. हे कसं आहे? मुक्तीवर मालकी आमची, तू मध्ये बीच में मेरे चांद भाई देणार कोण रे म्हटले? मुक्तीवर कोणाची मालकी आमची आहे आणि तू देणारा कोण? तुझ्या मालकी वस्तूची मालकीची वस्तू आहे काही नाही. मग दान हा व्यवहारात घडत नाही, दानाच्या परिभाषेत बसत नाही देवा. आमचा जबरदस्त तर्क आहे की दानाच्या परिभाषेत बसली असती तर जमत. कीर्तनामध्ये आता गरम होऊ लागलं पुष्कळ. आतापर्यंत पंखा लावला म्हणून मी सुद्धा जगलो बरं काय. बुवासाहेब तर अजूनही सगळं शर्ट अंगाला चिकटलेलं आहे घामामुळे. आता ते बेफाम आहेत म्हणून घाम कदाना कळना आनंदामध्ये बरं का. काय म्हणून लागलो मी तुला? दानाच्या परिभाषेत मोक्ष बसत नाही असं उष्णता होऊ लागली. कीर्तनाला म्हणतात ते जास्त जागा कमी मंडळी जास्त असतात, माती खेटून बसतात माणसं, खूप ऐकणारी इच्छुक जवळ जवळ बसतात. एका सज्जनाच्या डोक्याला टोपी नव्हती आणि ज्याच्या डोक्याला टोपी होती त्याला घाम येऊ लागले. त्याने आता डोक्याची टोपी काढणे समोर ठेवली. तिसरा एक माणूस पाहू लागला, याच्या डोक्याला टोपी नाही. म्हटलं का तुम्हाला टोपी पाहिजे का? या आणि तुम्ही कुठून देता? पाहिजे का? काय ना म्हटले पाहिजे का म्हणजे ज्याने काढून ठेवली त्याची टोपी घ्या म्हणला तुम्हाला. ठेवले कोणाची टोपी द्यायला म्हटलं? तू टोपी कोणाची? टोपी तुझी आहे. नाही बाबा. मग तू कोण देणार? मला ज्याला द्यायचे त्याने मला मागितली का? मला मागित त्याला मी देतो. तो कोण देणार मध्ये? माफ करा, माफ करा नाही नुसतं माफ करा. कीर्तनाचं मी बसतो म्हटलं. उठाला विठाला विठाला. आता कोल्हापूर लुटून कोल्हापूरला दान करणारे बहादूर पुष्कळ असतात. नाही असं नाही. म्हणून तुकोबारात जबरदस्त तर्क देवाच्या समोर ठेवतात. अभंगाच्या स्त्रीचे जात जात देणे मला जास्त कामा तुकोबर आहे म्हणू लागले. देवा ज्याचे त्याची देणे कोण ते उचित? तर्क कळाला ना देवा. मोक्ष आमचा आहे, आमचं स्वरूप आहे, देणारा कोण? तू. कळत तुला काही कळायला तरी देवा? तुला काही कळायला तरी? शास्त्र घे वाचे त्या चिंतन करीत जा देवा जरा. विनोदाचा भाग्य बरी का याचा अर्थ इतका देव वाया गेले असं समजू नका. मी बोलायला प्रेमाने उठाला विठाला खिलवाड केल्यासारखा देवाचं बोलायला लागले. देवा तुझ्या लक्षात आहे? अरे ज्याचे त्याची देणे कोणते उचित? वस्तू आमचीच आणि आम्हालाच. सकाळी उठल्या उठल्या बाप समोर आला, मुलगा उठून आला. बाप म्हणतो मला राम म्हणा. कोणाला? राम राम. तू म्हणले तुम्ही काय म्हणायला? सकाळी सकाळी राम राम झाला. आता कोणाला? तुम्हाला सक्का बाप आहेस की सावत्रही नाही. उठारा विठारा. घरच्या घरी राम राम जमत नसतो. सोयरा धरायला घालावं लागतो राम राम.
तसं आमचाच मोक्ष आम्हाला देणं व्यवहार आहे. कोणत्या परिवेळातला व्यवहार आहे? ज्याचे त्याची देणे कोणते उचित. पण कसं आहे तुकोबारायचं प्रतिभा, मोठी व्यक्ती चुकली तरी तुम्ही चुकलात असं म्हटलं जात नाही. तुमचं बरोबर आहे, थोडस फिसकल म्हटले, फार फिसकल होतं बरं, थोडस फिसकल म्हटले, तसं तुमचं बरोबर आहे साहेब, तसं तुमचं बरोबर आहे. तसं जसं म्हणावं एखाद्या मोठ्या माणसाला चुकी या शब्दाचा प्रयोग न करता समजून सांगावं, तसं तुकोबाराय देवाला समजून सांगू लागले. देवा ज्याचे त्याची देणे, ज्याचा मोक्ष त्याला दिलं. गंगेतच पाडून कोणाला अर्घ्य दिलं? गंगेलाच. तसं आमचाच मोक्ष कोणाला दिला? आम्हालाच दिला. अरे कुठला व्यवहार आहे? पण आता तुझा मोठेपणा राखण्याकरता तू आम्हाला मोक्ष दिला असा तो मानतो, तुझा मोठेपणा राखतो, यापेक्षा किंमत नाही. उडाला येतो तू योग्य नाही तेव्हा तुझ्या लक्षात आला. ज्याचे त्याची देणे कोणते उचित. अयोग्य व्यवहार आहे का? पण आता तुझा मोठेपणा राखण्याकरता देवा तू आम्हाला काय दिलंस? काय मुक्ती दिलीस. आम्ही मुक्तच आहोत, पण तुझा मोठेपणा राखण्याकरता आम्ही भक्ती मागतोय तुला. मानून या हित घेतो सुखे, आमचं ज्याच्यामध्ये कल्याण आहे म्हणून तुझा मोठेपणा राख. पण वाटलं होतं मनामध्ये भक्तीचे सोहळे होतील जीवाची, नवन देवीची पुरविता. देवाने पुन्हा टांग मारली किंवा काय? अजून तुकोबारायला टांग मारली. काही काही पैलवान खाली पडल्यावर डाव मारतो आणि वरचं असतं ना ते भाबडून जातात. आता चित करतो म्हणते. वरचं जे असतं ना घरचं असं मजबूतीनं असं पालता पडलेलं असतं, तो वाट पाहतोय हे गेलं केव्हा पडतंय थोडस. ते वरचं धीर इकडं तिकडं मित्रमंडळीकडे पाहत होते ते म्हणजे मारता होता. या भाबडल्या पण त्याचं खालचं जे डाव मारतं ते ही वरच चित जलच करतो त्याला. गिर गए कब? गिरने के बाद. अगोदर तसे हे पहिलवान तसेच आहे. आता तुकोबाराच्या समोर काहीच आले ना, शेवटी म्हणते तुकोबारा ठीक आहे, तुम्ही म्हटले त्याप्रमाणे तुम्हाला भक्ती प्रदान केली. कारण का तुकोबाराला माहित आहे, तुका म्हणे कृपा करेल नारायण आणि तरीच हे वर्म पुढे काही येणारी भक्ती प्रेम सुख नेणे आणि का पंडित वाचका ज्ञानी याची आत्मनिष्ठ जरी झाले जीवनमुक्त तरी भक्ती सुख दुर्लभ होत्या. हे सर्वांची लाईन लावून सांगितलं की मिळेल कुणाला ज्याच्यावर भगवत कृपा होऊन कृपा प्रसाद म्हणून दिलं भगवान. अशी भक्ती ती त्याच्या कृपा प्रसाद म्हणून मिळते. म्हणून तेव्हा तुला भीक मागतो विठानंतर भगवान म्हणतात तुकोबारा. अहो माझं काय बिघडायचं त्यांच्यामध्ये? मला वाटतं तुमची पचिती होऊ नये. किती गोड बोलायला लागलं. मला वाटतं तुम्हा भक्त लोकांची पचिती होऊ. मला वाटतं तुमच्या भक्तांची फजिती होऊ नये. तुकोबारा म्हणतात काय रे इतकं पाणी का लावायचं? काय कारण आहे? तुकोबारा बोलू लागले मला असं वाटतं तुकोबारा तुम्ही मुक्तीच घ्या ना. दुसरा डाव बर काय तुम्ही मुक्ती कशाला भक्ती जनादी लागता? मला तुम्हाला भक्ती दिल्यानंतर तुम्ही जन्म जन्मांतरात त्याला सोडणार आहे निश्चित आहे. म्हणजे यात काय मग तुम्ही असं करा ना, मुक्तीच घ्या ना पिरामिड का? तुकोबारा तुम्हाला भक्ती घेतल्यानंतर हे घडो मग जन्म जन्मांतरी मागणे श्रीहरी नाही तुझे शीत व्हावी माझी आस जन्मोजन्मी तुझादास पंढरीचा वारे करी आणि वारी चुकून बसरी. वारी चुकून बस घरी नाही,
वारी चुकून येते हरी जन्म जन्मांतरात. म्हणून पहिलेपासून वारकरी मंडळी सच्ची आणि रक्ताची वारकरी. नवमीला वारकरी याला पंढरीला आणलेला तर तो वारकरी. दशमीला आलं की म्हणायचे भाडेकरी. आणि एका दिशेला न दिसे की त्याच्या नावाने पिंडदान करायचे. पिंड पाडायचे. का जिवंत असतो तर आलंच असतं. ज्या ते आलं नाही त्या ती मेलं. विठाला विठाला तुका म्हणे नेम प्राणाचा काही तरी गोष्टी बोलू म्हणे नेम प्राणासेवेसाठी. अर्थात प्राणपणानं साधना करणं ती साधना असते. आपला बचाव करून साधना करणं त्याला साधना म्हणत नाही. काय म्हणायचे देवा तुम्हाला? शेवटचा डाव मारू लागले. शेवटचा डाव काय तुकोबारा आहे. तुम्ही भक्ती घेताल तर तुम्हाला माहित ना पुन्हा जन्मावं लागेल, पुन्हा मरावं लागेल, पुन्हा जन्मावं लागेल, पुन्हा मरावं लागेल. आता तुम्हाला सांगायची गरज आहे का? जन्म मरणा परते दुःख आणि कोण सांग आता पुष्कळ चिंतन करण्यासारखं आहे. पण मी आज टप्पे बोलून सेवा संपवणार आहे. विठाला विठाला. याच्यानंतर ज्यावेळी तुकोबारायला पुन्हा जन्म मरणाचं भय देवानी दाखवून पुन्हा त्याच्या जवळची भक्ती हिसकून घेण्याचा प्रयत्न करून मुक्ती त्याच्या बोरसा द्यायच्या नादी लागायच्या लागलंच. पुन्हा अजून पाठीमागे तुकोबाराय देवा तू अजून आम्हाला ओळखलंच नाही असं वाटतं. अरे देवा 9 वाजून गेले तरी अजून तुला आम्ही कळालो नाही. अजून ओळखलंच नाही. जसं महाराजाला टाइम कळलं ना काही की बरेच लोक म्हणतात ते महाराज तुला कैसे कळे ना. विठाला विठाला आठवत आहे. दीक्षित बुवा, खाशा बुवा ही मंडळी मामांच्या कीर्तनाला वारायच्या वेळी चारी यापैकी लोकांना देणार. एकच आवृत्ती करायची. शेवटच्या आवृत्तीत थोडीशी आपली लाईन दाखवायची की मला काही येतं म्हणून. तितक्यात लोकांना कळत ओहाय ओहाय करीत बसली तर मागे ओढीन बघतो लाऊडस्पीकर बसून. एकच आवृत्ती करा शेवटी थोडीशी करा दाखवायची की हे गायकीत लोकांना कळतच होतं. आता मी तर म्हटलं अजून एक चाल झाले की माझं कीर्तन झालं जे विठ्ठल करायला हरकत नाही. विठाला विठाला गायक मंडळी राग मानू नका. कसं काय वक्त्याला काही आता माझ्या मनात खूप बाजार भरला पण इलाज नाही ना इलाज तो इलाज पैदा हुआ आहे त्याचा कसा म्हणून तुकोबारा भगवान परमात्म्याला कोणा पण म्हणता देवा आम्हाला ओळखतो अजून तू आम्हाला जन्म मरणाची भीती दाखवतो म्हणून मुक्ती देण्याकरता तयार आहेस का? खुशाला मला गर्भाला का घाल जन्माला. तुका म्हणे गर्भवासी खुशाल घालावी आम्हाची. सुखी म्हणजे खुशाल खुशाल जन्माला घाल. कारण आम्हाला भीती वाटेल कशी ते म्हटलेलं आहे. विठाला विठ्ठला दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तो जर नामचिंतन जनता करण्यात असताना आणि कित्येक जन्म मरण आली तर मला त्याची भीती नाही. आम्ही त्या जन्म मरणाला भेट नाही. विठाला मला जन्माला घाल. त्याच्यानंतर तो गोबारा जवळ ताईट बोलले काय म्हणू लागले अंगाच्या शेवटच्या ते आम्हाला जन्म मात्र भक्ती पाहिजे बरं का आम्हाला. याचा अर्थ आम्ही बदललो आणि आम्ही पक्ष बदल
दुसऱ्या पक्षात गेलो तसं समजू नको देवा. आम्ही पक्ष बदल करणारे नाही. एकविध हवी नसू पालट नसंब ही वाट सापडेल. आम्हा वैष्णवाचा एकविध भाव न म्हणूया देव अनेकाधी. शतखंड माझे होईल अर्चना अंतरी या वचना पालतील. आमच्या जेव्हा तुकडे होतील आम्ही आपल्या व्रताला कधी पालटणार नाही. बापा 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 बापा. परमात्मा नतमस्तक झाले तुकोबाराय. तुमच्याशी हुजूर कोणीच करू नये त्यापैकी मी सुद्धा करायला नाही पाहिजे. शेवटी तुकोबारायचा विजय झाला म्हणायला हरकत नाही. आता याच्यामध्ये बरंचसं चिंतन करण्यासारखं आहे पण टाइम नसल्यामुळे मी तिकडे जात नाही. आपला टाइम होऊन गेले. तुका म्हणे सुखे घाली देई संसार. पण आमची आवड पूर्ण केली तेवढं चांगले. आवडीची तार करी माझ्या. ती आवड कोणती आम्हाला भक्ती पाहिजे ती आवड तू पूर्ण केलीस म्हणून भक्तीचे जोडे होतील जीवाची. नवन तेवीची पुरविता त्याने स्वरा